असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। छत्रपती संभाजीनगरच्या सातारा देवळे परिसरात महापालिकेकडून अद्याप पाण्याचा पुरवठा केला जात नाही आणि त्यातच भीषण दुष्काळ पडलेला आहे। त्यामुळे या परिसरातल्या नागरिकांना या वॉलवरती पाणी भरण्यासाठी यावं लागतं। आपण बघू शकता की आपल्या समोर महापालिकेची जी मुख्य शहरामध्ये गेलेली पाईपलाईन आहे त्याचा या ठिकाणी वॉल काढण्यात आलेला आहे आणि वॉलमधून जे पाणी लिकेज होतंय त्या लिकेज पाण्यावरतीच या सगळ्या लोकांना आपली तहान भागवावी लागते। या ठिकाणी हे जे कॅन आणून ठेवलेली आहेत हे रात्रभर अशाच स्वरूपाचे कॅन नागरिक या ठिकाणी आणून ठेवतात आणि या ठिकाणावरून हे पाणी भरून आपली पाण्याची गरज ते भागवत असतात। इथे कुठलाही पाण्याचा पुरवठा केला जात नाही आणि त्याचबरोबर टँकरचं पाणी विकत घेणं शक्य नसल्यामुळे रात्रभर दिवसभर थांबून अशा पद्धतीने या ठिकाणी यांना पाणी भरावं लागते। या दोन मुली बसलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। अशा मुलींना सुद्धा या ठिकाणी पाणी भरण्यासाठी यावं लागतंय आणि या वॉलवरती पाणी भरावं लागते। एक काका आहेत जे पाणी भरण्यासाठी आलेले आहेत। कुठून आलेत काका तुम्ही? सोन्यानगर मधून। पाणी आहे का तिकडे? नाही ना, पाणीच नाही ना प्यायला। मग पाणी असतं कशाला आलं असतं तिकडं? मग पाणी किती वेळ लागतो इथं पाणी भरायला? रात्री पण यावं लागतं? 3-3 घंटे बसायला लागत आम्हाला। नंबरा खाली भरायला लागत नाही, 3-3 घंटे बसायला लागत आम्हाला। जसं भरायला लागतं नंबर। रात्री पण यावं लागतं? रात्री 12-1-2 वाजता चालूच आहे, बंद नाहीच, चालूच आहे सगळं। दुसरं कुठलंच पाणी नाही? दुसरं कुठलंच पाणी नाही। बोरला पाणी नाही आमच्या, मग प्यायला पाणी न्यावं लागत आहे। बोरला समजा इकून तिकून घेऊ शकतो आम्ही, पण प्यायला नाही घेऊ शकत ना। जारचं पाणी पित नाही आम्ही, केमिकल असल्यामुळे। हे तुम्ही 4-5 कॅन रोज भरून येतात? रोज लागत 4-5 कॅन। लेकरं बाळाही घरी, मग आता पाणी लागतच, पाणी शिपाऱ्या नाही त्याला, पाणी शिपाऱ्या नाही। तर अशा पद्धतीनं या सगळ्या नागरिकांना या भागातल्या या वॉलवरती पाणी भरून आपली पाण्याची गरज भागवावी लागते। कॅमेरामॅन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।